संपूर्ण भारत देशाचा प्रमुख सण म्हणजे दिवाळी साजरी होताच आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटामध्ये कार्तिक पौर्णिमेपर्यंत भरणाऱ्या आठवडी बाजारांना भोंगडू म्हणजेच घुंगरू बाजार असे म्हटले जाते। यावर्षी धारणी आठवडी बाजारापासून भोंगडू बाजाराची खरी सुरुवात पाहायला मिळाली आहे। विशेष म्हणजे मेळघाटवासी बांधव व थाट्यांची चांगलीच गर्दी धारणी बाजारात झाल्याचे दिसून येत आहे। धारणी तालुक्यामध्ये शुक्रवारचा बाजार सर्वात मोठा आठवडी बाजार मानला जातो। मेळघाटातील आदिवासी समाजाने आजही आपली संस्कृती, परंपरा, चालीरीती जोपासलेल्या असून घुंगरू बाजाराच्या माध्यमातून त्याचे दर्शन होताना दिसून येते। जवळपास 3 वर्षे कोरोनामुळे मेळघाटातील भोंगडू म्हणजेच घुंगरू बाजार मोठ्या उत्साहाने साजरा करता आला नव्हता। मात्र यावर्षी कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने भोंगडू बाजार साजरा केला जातो आहे। मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या निवासस्थानी बहुतांश थाट्या मोठ्या संख्येत गदली ससून नृत्य करून तदनंतर धारणी शहरामध्ये गदली सुसून आणि आदिवासी नृत्याची एक चांगली झाकी काढून नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात। धारणी घुंगरू बाजारामध्ये यावर्षी मोठ्या संख्येत थाट्यांच्या टोळींचे आगमन झाले होते। या भोंगडू नृत्याला बघण्याकरिता मेळघाटाच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने शहरामध्ये उपस्थित झाले होते। नागरिकांच्या गर्दीला बघून धारणी शहरामध्ये लहान मुलांच्या खेळण्यापासून तर महिलांच्या सौंदर्य वस्तूच्या दुकानांसमोर मोठ्या स्तरावर सजलेल्या दिसून आल्या। धारणी तालुक्यातील प्रामुख्याने धारणी शहर, सुसरदा, बिजुधावडी, कळमखार, टिटंबा, हरिसाल, चाकरदा, बैरागड या गावांमध्ये दरवर्षी घुंगरू बाजार मोठ्या थाटामाटात भरतो। नागरिकांची मोठ्या संख्येत होणाऱ्या गर्दीला बघून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त दिसून आला हे विशेष। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।